प्रमाण वेळ, स्थानिक वेळ आणि त्याचा आपल्या पूर्ण भूगोलीय रचनेशी काय संबंध आहे ते आपण पाहणार आहोत. तर इथे पहा, आपण स्थानिक वेळ म्हणजे काय, तर ज्यावेळेस ज्या भूभागामध्ये सूर्य डोक्यावर आल्याच्या नंतर आपली सावली जर बरोबर खाली पडली, कुठल्याही वस्तूची सावली तर जर बरोबर खाली पडली, म्हणजे जसं की आपली सावली सूर्य डोक्यावर आल्यावर बरोबर दोन्ही पायांच्या मध्ये पडली, तर ती त्या ठिकाणची स्थानिक वेळ आहे असं आपण समजू शकतो. इथे दिवस ते रात्र म्हणजे दिनमान आणि सूर्यास्त ते सूर्योदय म्हणजे रात्रमान असं आहे. तर ज्याला आपण स्थानिक वेळ म्हणतो किंवा बरोबर सूर्य डोक्यावर आल्यावर सावली खाली पडणं म्हणतात, तर ती वेळ म्हणजे दुपारच्या 12ची वेळ असं मानलं जातं आणि तिथून पुढे कालगणना किंवा वेळेची गणना केली जाते. इथे पहा, इथे पृथ्वीचा भ्रमण आणि वेळ याचं कसं कॅल्क्युलेशन आहे ते इथे पाहूया. इथे बघा, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती 360 रेखांश आहेत आणि 24 तासामध्ये पृथ्वी एक चक्कर पूर्ण करते. तर एका तासामध्ये साधारण 15 रेखावृत्त सूर्याच्या समोरून जातात. एक रेखावृत्त फिरण्यासाठी किती वेळ लागतो, तर 4 मिनिटे वेळ लागतो. ठीक आहे, तर एक रेखावृत्त सूर्याच्या समोरून जाण्यासाठी 4 मिनिटं वेळ लागतात. म्हणून एक रेखावृत्तात 2 रेखावृत्तामधली वेळेचा फरक 4 मिनिटांचा आहे. ठीक आहे, मध्यरात्रीपर्यंत म्हणजे मध्यरात्रीपासून मध्यान्नापर्यंत जो वेळ आहे त्याला AM म्हणजेच आपण काय म्हणतो तर अँट मेरिडियम असं आपण म्हणतो. इकडे मध्यान्नापासून मध्यरात्रीपर्यंतचा जो वेळ आहे त्याला पोस्ट मेरिडियम असं म्हणतात. ठीक आहे, तर इकडे अँट मेरिडियम आणि इकडे पोस्ट मेरिडियम आपण पाहतोय. ठीक आहे, तर प्रमाण वेळ जी आहे ती इथे पाहू. स्थानिक देशातील मध्यवर्ती रेखावृत्ताला स्थानिक वेळ दर्शवण्यासाठी प्रमाण मानले जाते. त्याच्यावरून प्रमाण वेळ आपण घेत असतो. म्हणजे कुठल्याही देशाचा किंवा कुठल्याही भौगोलिक रचनेचा जो मध्य आहे त्याला आपण प्रमाण वेळ साधारणपणे मानत असतो. तर इथे आपल्याकडे भारतामध्ये 82.5 रेखांश जो आहे त्याला आपण प्रमाण वेळ मानतो. 82.5 रेखावृत्त जे आहे ते मिर्झापूर गावातून जातं. प्रयागराज जवळ जे मिर्झापूर गाव आहे इथून ते रेखावृत्त जातं आणि त्याला आपण प्रमाण वेळ, भारताचे प्रमाण वेळ मानण्यासाठी ग्राह्य मानलेला आहे. 1905 पासून आपण हा स्टँडर्ड फॉलो करतोय किंवा ही प्रमाण वेळ फॉलो करतोय. भारताची प्रमाण वेळ ही जागतिक प्रमाण वेळेच्या 5.5 तास पुढे 5.5 तास पुढे आहे. जागतिक प्रमाण वेळेच्या 5.5 तास पुढे आहे, कारण भारत हा पूर्व गोलार्धातला देश आहे. ठीक आहे, इथे मिर्झापूर जे आहे 82.5 अंश, इथे भारताची प्रमाण वेळ आणि जागतिक प्रमाण वेळ जी आहे त्याच्यामध्ये 5.5 तासाचा अंतर आहे. याचा अर्थ काय, जर जागतिक प्रमाण वेळ 6 असेल तर भारताची जी प्रमाण वेळ आहे किंवा त्यानुसार भारतात 11:30 वाजलेले असतील सकाळी. म्हणजे सकाळी 6 जर ग्रीनिश शहरामध्ये वाजलेले असतील तर त्याच वेळेस भारताच्या प्रमाण वेळेनुसार 11:30 वाजलेले असतील. ठीक, त्यानंतर इथे बघूया. आता इथे बघा, इंग्लंड मधील ग्रीनविच येथील जागतिक प्रमाण वेळ, स्थानिक वेळ म्हणजे जागतिक प्रमाण वेळ. याचा अर्थ काय, तर ग्रीनविच शहरामध्ये जर दुपारच्या 12 वाजल्या असतील तर ती जगाची प्रमाण वेळ ग्राह्य मानली जाईल. तर या संदर्भात जागतिक व्यवहारासाठी 24 काल विभाग केलेले आहेत. म्हणजे एक काल विभाग 15 रेखावृत्तांचा मानलेला आहे, 15 रेखांशाचा एक काल विभाग मानलेला आहे. असे एकूण 24 काल विभाग म्हणजे एक तासाचा एक काल विभाग मानलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे बघूया, भारत जो आहे, भारताचा विस्तार बघा, पूर्व गोलार्धामध्ये भारत आहे. तर त्याच्यामध्ये उत्तर पूर्व गोलार्धात भारत येतो. पूर्व रेखावृत्तीय त्याचा जो विस्तार आहे तो 68 रेखांशापासून 97 रेखांशापर्यंत आहे.
आणि एकूण रेखांश किती जातात, भारताच्या पोटातून एकूण रेखावृत्त किती जातात, तर 29 रेखावृत्त जातात. म्हणजे 29 रेखांश जो आहे हा त्याचा विस्तार आहे. तर एक रेखांश जाण्यासाठी 4 मिनिटं, म्हणजे एक रेखांश 2 रेखांशामधला टाइम जो आहे, वेळ जो आहे तो आहे 4 मिनिटं. अशा घनतेने एका तासामध्ये 15 म्हणजे 29 रेखांश जे आहे तर त्याचं टाइम काउंट जे आहे किंवा टायमिंग जे आहे ते 1 तास 56 मिनिटाचं आहे. म्हणजे भारताच्या एका टोकापासून भारताच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी किंवा त्याची जी गती आहे पृथ्वीची त्याच्यानुसार एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचं जे अंतर आहे ते 1 तास 56 मिनिटांचं आहे. तर इथे मात्र बघा अमेरिकेचं प्रमाण वेळ दिले. अमेरिकेने काय केलं, त्याचा उत्तर पूर्व पश्चिम विस्तार जास्त असल्यामुळे त्याने 4 प्रमाण वेळ घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यानंतर इथे बघा आपल्याकडे हे जे आपण आत्ताच पाहिलं की एक रेखांश म्हणजे 4 मिनिटाचा काळ घेतं. या गणितानुसार 29 रेखांश गुणिले 4 मिनिटं असे झाले 116 मिनिटं, म्हणजे 1 तास 56 मिनिटे. तर असा दोन टोकांमधील भारताच्या 2 टोकांमधील अंतर जे आहे ते 1 तास 56 मिनिटांचं आहे. आता ईशान्य भारतातील स्वतंत्र प्रमाण वेळेचा एक प्रश्न सातत्याने आहे आणि ईशान्य भारतासाठी एक स्वतंत्र प्रमाण वेळ असावी अशी तिथली बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वाररेषा. तर आपल्याकडे जे पूर्व किंवा पश्चिम 180 रेखावृत्त जे आहे हे आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणून मानलं जातं. आंतरराष्ट्रीय वाररेषा असं म्हणतात. तर पूर्व पश्चिम आणि 180 रेखांश जे आहे हे पूर्व आणि पश्चिम मध्ये एकच आहे. तर त्याला आंतरराष्ट्रीय वाररेषा असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय, तर तुम्ही पूर्वेकडून जर पश्चिमेकडे गेलात हे 180 रेखावृत्त ओलांडून, तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल की 2 मे आहे. त्याच वेळेसला इकडं काय आहे तर 3 मे आहे. म्हणजे इकडं आहे शुक्रवार तर इकडं आहे गुरुवार. एक दिवस मागे जातो आपण. 180 रेखावृत्त ओलांडून जर मागे गेलो, पश्चिमेकडे गेलो तर एक दिवस मागे जातो आणि पश्चिमेकडे जर पूर्वेला गेलो 180 अंश रेखावृत्त ओलांडून तर एक दिवस आपण पुढे जातो. ठीक आहे. इथे पहा ही जी 180 अंश रेखावृत्त आहे, इकडं उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आहे, इकडं आशिया आहे, खाली ऑस्ट्रेलिया आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर या भागात असाल तर तुम्ही पूर्वेकडे आहात आणि एक दिवस आधी आहात. तुम्ही जर इकडे असाल तर याचा अर्थ तुम्ही एक दिवस मागे आहात. ठीक आहे. इथं पहा, इथे युरोप आहे, इथे अमेरिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे खंड आहे. तर म्हणून इकडे जर असाल तर एक दिवस मागे असाल, इकडे असाल तर एक दिवस पुढे असाल. ठीक. इथे मोजमाप आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्याचं महत्व इथे सांगितलंय. त्याचा काय उपयोग आपल्याला होतो बघा. अमेरिकेची जी NIST संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट स्टँडर्ड ऑफ टेक्नॉलॉजी, तर ही संस्था अत्यंत अचूक टाइम घड्याळ त्यांनी विकसित केलेलं आहे. भारतामध्ये असं टाइम जे आहे ती सांगणारी संस्था आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, नवी दिल्लीमध्ये तिचं मुख्यालय आणि तिथून आपल्या भारताचे प्रमाण वेळ निश्चित करण्यासाठी काम करते. अंतराळ संशोधन आणि कृत्रिम उपग्रह प्रक्षेपणासाठी अचूक वेळेचं अत्यंत महत्व आहे. हे काय आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या अशा पद्धतीने आपल्या कुठल्याही टेक्निकल नॉलेजमध्ये किंवा कुठल्याही युद्धजन्य परिस्थितीमध्ये असेल तर आपल्याला वेळेचं प्रचंड महत्व आहे आणि ते अचूक वर्तवणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये मिशन एखादं युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा एखादं मिशन कंप्लीट करायचं असेल तर वेळेचं नियोजन, प्रक्षेपण वेळेचं नियोजन, अचूक वेळेवर प्रक्षेपण होणं किंवा उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण आणि कार्य याच्यामध्ये टाइम नियोजन हे प्रचंड महत्वाचं आहे. पुढे या. इथं बघा आपल्याकडे सवई जे राजे आहेत, सवई जयसिंग हे जे महाराजा होऊन गेले, तर हे फार विद्वान खगोलशास्त्रातले होते आणि त्यांनी जंतर मंतर खगोलशाळा जी आहे ती सुरू केली. म्हणजे जंतर मंतर वेधशाळा जी आहे ती सुरू केली. तर या जंतर मंतर वेधशाळेचे त्यांनी दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी या ठिकाणी आणि मथुरा या ठिकाणी
वेधशाळा बांधलेल्या आहेत. तर दिल्लीमध्ये 1724ला त्यांनी वेधशाळा बांधली, त्यानंतर 1734ला जयपूरमध्ये, 1725ला उज्जैनमध्ये आणि वाराणसीमध्ये 1737, तर मथुरेमध्ये 1748ला वेधशाळा बांधलेली आहे. तर हे वेधशाळा किंवा या खगोलशास्त्रामध्ये, या टाइम नियोजनामध्ये फार मोठं भारताचं योगदान जे आहे ते राजा सवाई जयसिंगांचंही आहे. हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. तर तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.